नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कडधान्यांमध्ये जे हिरवे वाटाणे असतात तर त्याची सुद्धा भाजी अप्रतिम टेस्टी होते. तर आजची रेसिपी माझी तीच असणार आहे. प्रोटीन असतं भरपूर कडधान्यांमध्ये, तर आधीमध्ये आपण कडधान्य खाल्ले पाहिजे. शरीरासाठी हेल्दी आहे. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी हिरवे वाटाणे मी 7 ते 8 तास भिजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे शिजून घेतलेले आहे. तर गॅसवरतीच मी कमी गॅसवरती माझ्याकडे वेळ होता म्हणून मी वाटाण्यामध्ये भिजतील एवढे पाणी घालून आणि 1 इंचभर पाणी वरती ठेवून आणि कमी गॅसवरती पॅक झाकण ठेवून त्यामध्ये अर्धा टीस्पून तेल घालून आणि मी शिजून घेतलेले आहे. जास्त वेळ लागत नाही. जर घाई तुम्हाला असेल, गडबड असेल तर तुम्ही पटकन कुकरला 2 शिट्ट्या त्याच्या घेऊ शकता. तर हिरवी वाटाणे मी 1 वाटीभर भिजत लावून ही शिजवून घेतलेली आहे. यासाठी इथे अर्धा मी टोमॅटोचा वापर करणार आहे. 1 बटाटा घालणार आहे. साल जर व्यवस्थित असेल तर साल तुम्ही ठेवू शकता, आवडत नसेल तर काढून टाका. तर मी बटाट्याची सालीचा वापर करत असते, पण जर बटाटा थोडासा वरतून खराब असेल, साल खराब असेल तर मग मी ती काढून टाकते. तर ही ह्या बटाट्याची साल थोडीशी खराब होती म्हणून मी संपूर्ण साल काढून टाकलेली आहे. एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये कापून आणि मीडियम साईजचे तुकडे मी केलेले आहे. पाण्यामध्ये आपण हे बाजूला ठेवू आणि आता इथे आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा कापायचा आहे. फार बारीक हा कांदा मी करणार नाही. 1 मिरची इथे घेणार आहे. तिखट मिरची आहे. नाही घेतली तरी आपण पुढे दाखवणार आहे ते मसाल्याचा वापर केला तरी चालेल, पण मिरचीचा स्वाद या भाजीमध्ये छान येतो. अर्ध्या टोमॅटोचा वापर करणार आहे, कारण भाजी जास्त प्रमाणामध्ये नाही. 1च वाटी वाटाणे भिजून घेतलेले आहे. भाजी जर तुमची जास्त प्रमाणामध्ये असेल टोमॅटो तुम्ही अख्खा घेतला तरी सुद्धा चालेल. टोमॅटो, कांदा, मिरची आपली कापून झालेली आहे. फोडणीसाठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे. 2 टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. इथे हे बघा, लाल मिरची आहे, म्हणजे आपली कलरची जी मिरची असते, बेडगी मिरची किंवा चपाटा मिरची, तर ती इथे मी वाटून ठेवत असते. तर मसाल्याचे प्रकार आहे तर मी साधारण ते तयार ठेवत असते, म्हणजे मला वेळेला ते कामा येतात. आणि माझ्या चॅनलवरती मी मसाल्यांची रेसिपी दिलेली आहे. त्यामध्ये 8-8, 10-10 दिवस टिकणारे मसाले मी रेसिपी दाखवलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. इथे पण बघा, मोठ्या प्रमाणामध्ये वाटण तयार करून ठेवलेलं आहे. ते संपूर्ण वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. हे लाल कलरचं मी वेगळं वाटल्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जर वाटण आपण करून ठेवलं त्यामध्ये जर ही मिरची घातली तर काय होतं की आपल्याला जर कमी प्रमाणामध्ये इथे वाटणाचा वापर करायचा असेल तर मग त्यामध्ये लाल मिरची थोडीशी कमी पडते आणि आपल्याला एक्स्ट्रा वरून कलरची मिरची पावडर ही मिरची वेगळी वाटून ठेवत असते, म्हणजे आपली कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या मिरचीचा वापर, या वाटलेल्या मिरचीचा वापर आपण इथे करू शकतो. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. या भाजीला राई छान लागते. अर्धा टीस्पून गावरान बारीक राई मी इथे घेतलेली आहे. मिरचीचे तुकडे आपण टाकलेले आहे. कांदा घातलेला आहे. कांदा जास्त आपल्याला तांबूस कलरचा होऊ द्यायचा नाहीये, थोडासा अगदी परतवून घ्यायचा. 1 मिनिटभर आपण कांदा इथे परतवून घेऊ. बस एवढाच कांदा आपल्याला इथे होऊ द्यायचा आहे. यामध्ये आपण जो कापून घेतलेला बटाटा आहे तो आपल्याला घालायचा आहे. कांदा आपण जास्त न परतवण्याचं कारण तुम्हाला इथे कळलं असेल की आता आपल्याला बटाटा आणि कांदा सोबत इथे व्यवस्थित या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. शेंगदाणे एवढे आहेत, छोटी अर्धी वाटी आहे फक्त. तरी भाजलेले शेंगदाणे आहेत लाल, तर हे जाडसर मी कुटून घेते, बारीक कुटत नाही. ही भाजी या पद्धतीने करून बघा, तुम्हाला लहान मोठ्यांना ही भाजी खूप छान आवडेल. जेवढी मटारची भाजी आपण आवडीने खातो तेवढीच तुम्ही हिरव्या वाटाण्याची भाजी सुद्धा नक्की खाल. तर कांदा यातला आपला व्यवस्थित परतलेला आहे. तर आता या स्टेजला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो मध्ये आपल्याला परत हा बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. करायचा आहे विरघळाय, म्हणजे थोडासा चांगला मऊ करून घ्यायचा आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. फुल गॅसवर केलं तर आपला कांदा जळू शकतो, म्हणून फुल गॅसवर हे करायचं नाही. बटाटा पण आपला यामध्ये व्यवस्थित शिजला जातो, म्हणून आधीमध्ये आपल्याला चेक करत करत हे कालथ्याच्या साह्याने व्यवस्थित खालीवर करायचं आहे. जाडसर कुटलेले आपले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत.
मिक्स करू. 1 टीस्पून आपल्याला हे जे लाल मिरची 1 टीस्पून फक्त घातलेली आहे मी, तीही तेलामध्ये व्यवस्थित परतवायची. कच्ची मिरची मी वाटलेली आहे, ती भिजतही लावलेली नाहीये. कच्ची मिरची व्यवस्थित वाटून ती घेतलेली आहे. 1 चिमटी हिंग घातलेली आहे. अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे. हिंग हळद घातल्यानंतर परत एकदा परतवून देऊ. इथे आपल्याला वाटण जे करून घेतलेलं आहे त्या वाटणामध्ये कांदा, खोबरं, मसाल्याचे सर्व प्रकार आहेत. मिरची सोडून सर्व प्रकार आहे. 1 टीस्पूनचा फक्त वापर इथे मी करणार आहे. 1 टीस्पून मी घालणार आहे कांदा लसूण मसाला, काळा मसाला म्हणतो आपण. तुमच्याकडे जर हा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर इथे करू शकता. आणि तिखटासाठी म्हणाल तर गरम मसाल्यांमध्ये तिखट नसतं, तर तिखटासाठी तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. या कांदा लसूण मसाल्यामध्ये मी मिरची घातलेली आहे, त्यामुळे इथे एक्स्ट्राचं तिखट मी टाकणार नाही. गरम पाणी थोडंसं घालायचं आहे या वाटणामध्ये. मसाले थोडे शिजू द्यायचे आहेत. कमी गॅसवरती मसाले आपल्याला शिजवायचे आहेत. 2 टीस्पून आपण तेल घातलेले बघा. वाटणामध्ये छान तेल वरती आपल्याला दिसतं. कमी गॅसवरती आपल्याला हे वाटण व्यवस्थित शिजवायचं आहे. यामध्ये आता घालायचं आहे शिजून घेतलेले वाटाणे. आमटी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. भाजी हवी असेल तर मी अजूनही शिजून घेऊ शकता. तर मला एकदम सुकी भाजी याची बनवायची नाही आणि एकदम पातळ आमटी सुद्धा बनवायची नाहीये. घट्टसर हे ग्रेव्ही सारखी भाजी इथे मला करायची आहे. गॅस फुल केलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. प्रोटीन युक्त कडधान्य आपण खाल्ले पाहिजे. तर बऱ्याचशा कडधान्यांमध्ये सगळंच आहे, पण आता बरेचसे कडधान्य सगळ्यांना आवडत नाही. तरी सुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवून सगळेजण घरातले खातील. चवीपुरतं घातलेलं आहे मीठ. 1 उकळी व्यवस्थित आपल्याला भाजीला घ्यायची आहे. बटाटा आपला व्यवस्थित होतो जसा पाहिजे तसा. यापेक्षा गाळ बटाटा पण आपल्याला इथे शिजवून घ्यायचं नाही भाजीमध्ये. भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. 1 गुळाचा खडा बघा थोडासा आहे. तर यामुळे काय होतं, एक टिपिकल वास असतो कडधान्याला आणि हिरव्या वाटाण्याला पण एक वास असतो. तर हा एवढूसा कणभर गूळ टाकल्यानंतर तो वास पूर्ण जातो. भाजी गोड वगैरे लागत नाही. खूप छान स्वाद येतो. नक्की टाकून बघा. भाजीला उकळी आलेली आहे आणि बटाटा पण इथे आपला व्यवस्थित शिजलेला आहे. एवढाच बटाटा आपल्याला इथे शिजवायचा आहे, त्यापेक्षा गाळ करायचा नाही. एकदम मस्त घट्टसर ग्रेव्ही आपल्या या भाजीमध्ये तयार झालेली आहे. ओल्या मटारची भाजी सगळ्यांना चवीला आवडते. ही भाजी सुद्धा सगळ्यांना आवडेल. या पद्धतीने हिरव्या वाटाण्यांची भाजी करून बघा. हिरव्या वाटाण्यांची भाजी आपली तयार झालेली आहे. वाटाण्याची ग्रेव्हीची भाजी आपली तयार झालेली आहे. ह्याचा कलर, ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. ही भाजी तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. हिरवे मटार जसे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे, तसेच हिरवे वाटाणे सुद्धा आपल्या कडधान्यांमध्ये हिरवे वाटाणे सुद्धा आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया परत असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.